आपण आलेलो आहे नाक्यावरती आणि सध्या आता मी नाक्यावरतीच आहे। तर इथं सगळे नाश्ता वगैरे लागतात, वडापाव वगैरे। तर या साईडला बघू शकता तुम्ही। पण आपण समोर जाणार आहे आणि समोर गोबीचे व्हेज मंचुरियन आहेत, तर ते ट्राय करणार आहे। तर तिथं चाललो आपण आता। इथे आहे गणेश वडापाव आणि व्हेज मंचुरियन। तर आता मंचुरियन गरम गरम बनणं चालू आहे। तर सध्या गणेश बनवत आहे। किती बनवावं लागतात एका वेळेला? एका वेळेला 2 टप्पे पडावं लागतं। 2 टप्पे। आणि काय प्लेट असते? 25 रुपये। 25 रुपये। तर तुम्ही हे बनवता कसं? पत्ता गोबी पासून बनवलं लागतं। आणि याच्यामध्ये काय काय ॲड करता? पत्ता गोबी, मैदा, फूड कलर जातो। पत्ता गोबी, मैदा, फूड कलर आणि बाकी मीठ चवीनुसार। मीठ चवीनुसार। ज्यावेळेस मंचुरियन होईल त्यावेळेस आपण एक प्लेट मागूया आणि त्याची टेस्ट कशी आहे ते बघूया। तर काय प्लेट आहे? 25 रुपये। त्याला 25 रुपये प्लेट आहे। तर एक प्लेट घेऊया आणि कशी टेस्ट आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला। सध्या गरम गरम बनणं चालू आहे, बघा। 2 मिनिटं देतो। आता मी पण एक प्लेट मंचुरियन मागवले। तर बघू शकता भेटलेली एक छोटी काडी, ही आहे गोबी आणि याच्यामध्ये हे आहेत मंचुरियनचे पीस। तर आता ट्राय करू आणि टेस्ट कशी आहे हे पण बघूया। टेस्ट तर खरंच खूप छान आहे आणि याच्यावरती स्पायसी मिरची आहे, तर त्यामुळे त्यांची चांगली टेस्ट लागत आहे। यामधली मिरची खूप खतरनाक आहे। एक घास खाल्लं मी तर खरंच खूप छान वाटले आणि तिखी आहे, म्हणजे तिखट आहे आणि थोडा सॉस सारखी पण लागत आहे। आणि आता ही प्लेट लवकर संपवतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला। तर आता थोड्याच वेळ थांबलो तर पूर्ण मंचुरियन संपले आणि आता पण यांच्याकडे कस्टमर येत आहे, पण मंचुरियन संपल्यामुळे आता हे पण काय करणार आहे, तर आता दुकान बंद करणार आहे, गाड्या बंद करणार आहे। गणू, तर किती दिवसापासून चालू केलेलं आहे आपण हे? 6 वर्ष। आणि टायमिंग काय असतो? सकाळी 12 वाजता चालू होतो, संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत। पण जास्त ट्रॅफिक आणि जास्त गर्दी मला वाटतं संध्याकाळीच असतो आहे ना? चालूच राहते कस्टमर। क्वालिटी आणि क्वांटिटी पण आपल्याकडे। क्वालिटी वगैरे तर मला खरंच मस्त वाटली। पण मला एक सांग, आपली ही चटणी स्पायसी चटणी ते कशी बनवतात तुम्ही? मिरची अदरक शेजवान चटणी। हां, मिरची अदरक लसूण टाकून बनवायची।
तर मंचुरियन खरंच खूप छान होतं आणि खाऊन पण खूप मजा आली. फक्त 25 रुपये प्राईज होती. छान होती. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.